ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनीही ठाण्यात पाणी समस्या असल्याचं मान्य केलंय, पण पाणी कपात लागू नसल्याचं त्यांनी सांगितलं. धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानं पाणी कमी येत असल्याचं त्यांनी म्हटलंय. यावर अतिरिक्त पाणी कसं मिळेल या संदर्भात लवकरच बैठक लावून तोडगा काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बारवी धरण आणि आंध्रा धरण या दोन्ही धरणातून जे पाणी आपल्याला मिळतं ठाणे शहरासाठी, तर तिथे जी पाण्याची कमतरता म्हणजे कमी झाली आहे. त्यामुळे मला वाटतं सगळीकडे ठाणे महानगरपालिकेने आणि MIDCने खरं तर 24 तासासाठी एक दिवसीय शटडाऊन घेतला आहे. लवकरात लवकर लोकांपर्यंत चांगलं पाणी पुरवठा पोचण्यासाठी आपण स्टेममध्ये पण चर्चा आपली चालू आहे आणि मला असं वाटतं की लवकरच या पाणी पुरवठ्याच्या समस्या पूर्ण होतील. म्हणजे ठाण्याला आजच्या घडीला 635 दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे, पण अतिरिक्त पाणी कुठेच मिळत नाहीये. ठाणे महापालिकेचं धरण असतं तर स्टेम, मुंबई महापालिका किंवा MIDCकडून जादा पाणी मागवावं लागलं नसतं. पण ठाणे महापालिकेला आज कोणत्या संस्थेकडून किती पाणी घ्यावं लागतंय आणि किती पाण्याची अजूनही गरज आहे, त्यासाठी महापालिका काय करणार आहे याची माहिती ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली. आपण वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने पाण्याची जी वाढती मागणी आहे त्या अनुषंगाने शासनाकडे सतत पाठपुरावा करतोय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब त्यासाठी स्वतः जातीने लक्ष घालतात धरणाच्या बाबतीत. तो शासनाचा निर्णय असेल, परंतु आपण स्टेम असेल, MIDC असेल किंवा BMC असेल यांच्याकडे अतिरिक्त पाणी ची मागणी आपण केलेली आहे. आता अलीकडेच आपण मुंबई महानगरपालिकेकडे आपण 50 MLDचं पाण्याची मागणी केलेली आहे. पाण्याची जी तूट आहे ती भरून काढण्यासाठी आपण वेगवेगळ्या ज्या प्राधिकरण आहेत त्यांच्याकडे आपण मागणी करतो आहोत आणि काही प्रमाणात आपण त्यात यशही येतं आहे, परंतु अजूनही 40 MLD पाण्याची ही तुटवडा भासत आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.